मध्ये संदीपजी, सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा गुढीपाडवा तुमच्यासाठी किती स्पेशल? निश्चितपणे TV9च्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या नवीन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज सन्माननीय राजसाहेबांचं मार्गदर्शन आज शिवतीर्थावर होणार आहे, ज्याची आम्ही सगळेजण आतुरतेने आणि उत्सुकतेने वाट बघतोय. आपल्याला माहिती आहे की संपूर्ण पुढचं वर्ष ही पक्षाचा वाटचाल कशी असेल, कुठल्या कुठल्या गोष्टींवर आम्हाला संघर्ष करायचा आहे, या पद्धतीचं संपूर्ण मार्गदर्शन सन्माननीय राजसाहेब करत असतात. त्याप्रमाणे आम्हीसुद्धा उत्सुक आहोत. नक्की. तुमचं ट्विटर हँडल आहे, अधिकृत ट्विटर हँडल मनसेचं, महाराष्ट्र नेक्स्ट असा मथळा आहे त्यामध्ये. आणि त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्राच्या पुढचं महाराष्ट्राची दिशा राजसाहेब ठाकरे दाखवणार आहेत का? मला सुद्धा उत्सुकता आहे जशी जेवढी तुम्हाला आहे. तर आपण मला असं वाटतं आता तास 2 तासात काय नेमक्या सन्मान्य राजसाहेबांच्या भावना आहेत त्या आपल्याला कळतील. नक्कीच. ठाकरेंसोबत युती झाल्यानंतर हा पहिला गुढीपाडवा मेळावा आहे, त्यामुळे हा वेगळा असणार आहे इतर मेळाव्यांपेक्षा. नाही, मला असं वाटतं पक्षाचा मेळावा आहे, याच्यात काही युतीचा काही संबंध नाही. पक्षाची पुढील वाटचाल कशी असणार आहे या संदर्भातलं मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब करतील. अधिवेशन सुद्धा सुरू आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गॅसचा तुटवडा आहे, लोक रांगेमध्ये उभे आहेत, गॅस मिळत नाही आहे. नरेंद्र मोदी कुठे आहेत, नरेंद्र सिलेंडर अशा पद्धतीनं मेसेजेस व्हायरल होत आहेत. या सगळ्यांचा समाचार घेतला जाईल आज. मला असं वाटतं सध्या परिस्थितीवर तर सन्मान्य राजसाहेब नेहमी बोलतात, तसे ते बोलतील. नेमकं काय बोलतील हे आपल्याला बघावं लागेल. नक्की. 2 LED स्क्रीन मोठ्या मोठ्या लागल्या आहेत, त्यामुळे लावरे तो व्हिडिओच्या या सीझनमध्ये आज नेमकं कुणाचं वस्त्रहरण होणार आहे? मला असं वाटतं प्रत्येक वेळेला काही वस्त्रहरण करायची गरज नसते. काही लोकांना आरसाही दाखवण्यासाठी व्हिडिओचा उपयोग होतो. आरसा दाखवला जाईल. बघूया. नक्कीच. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.